महापालिका निवडणुकीत प्रचाराचा धडाका सुरू असताना समारोपाच्या सभेवरून शिवसेना आणि मनसेमध्ये वाद निर्माण झालाय। आधी वांद्रे कुर्ला संकुलातल्या मैदानावरून शिवसेना भाजपमध्ये जुंपली होती। तिथं भाजपनं माघार घेत शिवसेनेचा मार्ग मोकळा केला। मात्र शिवसेनेनं 18 तारखेसाठी दादरच्या गोखले रोडवरच्या दत्ताराव मैदानही आरक्षित केलंय। हेच मैदान मनसेला राज ठाकरे यांच्या शेवटच्या सभेसाठी हवंय। शिवसेनेची सभा वांद्रे कुर्ला संकुलात होत असल्यामुळे त्यांनी राऊळ मैदानावरचा हक्क सोडावा अशी मनसेची मागणी आहे। मात्र ही मागणी शिवसेनेला मान्य नाही। त्यामुळे आता प्रभादेवीला शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना प्रेसच्या बाहेर जंगी सभा घेऊन आव्हान देण्याची तयारी मनसेनं सुरू केली आहे। मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। आपल्यासोबत स्वतः मनसेचे गटनेते नगरसेवक संदीप देशपांडे आहेत। या ठिकाणावरूनच सध्या दादरमध्ये शिवसेना मनसे आमने सामने आलेली आहेत। नेमकं काय प्रकरण आहे ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। संदीप, सांगाल की दत्ताराव मैदान मनसेनं सभेसाठी नक्की केलं आहे, मात्र शिवसेनेनंही हे मैदान त्याच दिवशी सभेसाठी नक्की केलेलं आहे। काय नेमकं प्रकरण आहे? विषय असा आहे की निवडणुकीच्या काळामध्ये 48 तास अगोदर तुम्हाला परवानगी देण्यात येते। ही अगोदरच शिवसेनेनी परवानगीसाठी टाकलं होतं, आमच्या अगोदरही टाकलं होतं। पण आमचं म्हणणं आहे की जर त्यांना बीकेसीची जागा दिलेली आहे तर दत्ताराव मैदान त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे। एकाच वेळेला 2-2 सभा तुम्ही तसे मुंबईतलं मग सगळे तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून सगळे मैदान आणणार, मग आम्ही कुठे जायचं? आम्ही काय प्रचार करायचा नाही लोकशाहीमध्ये? दत्ताराव मैदान मनसेसाठी इतकं महत्त्वाचं आणि प्रतिष्ठेचं का आहे? नाही, विषय अन्य उद्यानं किंवा अन्य मैदानही असतील किंवा अन्य जागा असतील सभेसाठी, त्या उपलब्ध होऊ शकतात। असं आहे, दादरमध्ये शिवाजी पार्क मैदान आहे जिथे सभा होऊ शकते, जे मिळत नाही आहे, जे तुम्हाला सगळा तो प्रकार माहीत। दुसरं कुठलंच मैदान नाही आहे दादरमध्ये। मग जर हे मैदान आम्हाला जर दिलं नाही आणि स्वतःहीच हे सभा करणार नाही आहेत, म्हणजे नुसतं हे अडवणुकीचं धोरण आहे। खरोखर त्यांची सभा असते तर आम्ही मान्य केलं असतं ना, पण तुमची सभा होणार नाही आहे। माननीय उद्धव साहेब तिथे बीकेसीला सभा घेणार आहेत आणि मग इथे काय तुमचे शाखा प्रमुख सभा घेणार आहेत का? तुमचं स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांशी काही या संदर्भात बोलणं झालंय का? त्यांना निरोप पाठवलेले आहेत, स्वतः वॉर्ड ऑफिसर त्यांच्याशी बोलले आहेत। त्यांनी असा निरोप दिलेला वॉर्ड ऑफिसरला की आम्ही मैदान बरं मोकळं ठेवू पैसे भरून, पण आम्ही ही सभा मनसेला घेऊ देणार नाही। मग या पद्धतीने जर शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली असेल तर मग आम्हाला रस्त्यावर सभा घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही। तेच मला विचारायचं आहे की समजा दत्ताराव मैदानात सभा झाली नाही तर मनसे पुढे काय पर्याय उपलब्ध आहेत? ना, जर आम्हाला यांनी एवढंच जर अडवणुकीचं धोरण जर स्वीकारलं शिवसेनेनी तर मग आम्हाला सामना प्रेसच्या समोर किंवा मग कबूतर खाण्याचा जो MC जावळे मार्ग आहे, दोनच पर्याय उपलब्ध राहतात। आपल्यासोबत आहेत दादर माहीम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर साहेब। मनसेला प्रचाराच्या समारोपाची सभा दत्ताराव मैदानात घ्यायची 18 फेब्रुवारीला। राज ठाकरे यांचं जाहीर भाषण तिकडे होतं, तिथेच मनसेच्या प्रचाराचा समारोप होतोय। मात्र हे मैदान शिवसेनेनंही त्याच दिवशी नक्की केलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की 18 फेब्रुवारीला BKC शिवसेनेच्या प्रचाराच्या समारोपाची सभा आहे, तर हे मैदान, या मैदानावरचा दावा शिवसेनेने सोडावा। BKC जी सभा होईल ती शिवसेनेच्या मुंबई शहरातल्या प्रचाराची अंतिम सभा कदाचित असेल, पण या विभागवार ज्या आमच्या सभा आहेत या सभांसाठी दत्ताराव मैदान हे आमच्यासाठी एक महत्त्वाचं मैदान आहे, एक वस्तीमधलं अतिशय महत्त्वाचं मैदान। आणि त्या मैदानामध्ये शिवसेनेच्या इतर नेत्यांची एखादी सभा व्हावी अशा प्रकारचा कार्यक्रम हा आम्ही आखलेला आहे आणि त्यामुळे आमचीसुद्धा त्या ठिकाणी सभा व्हावी आणि म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे। मनसेनेला कुठे अडवावं या दृष्टीने अशा प्रकारची काही आमचं धोरण नाही। मात्र या ठिकाणी आमची ती एक गरज आहे की शिवसेनेचे नगरसेवक जे निवडणुकीसाठी उभे आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी आम्हाला आवश्यक असलेल्या ज्या ज्या ठिकाणी जागा आहेत ह्या आम्ही बुक करून ठेवलेल्या आहेत। पण मनसेचं असंही एक म्हणणं आहे की शिवसेनेला राज ठाकरे यांची सभा दादरमध्ये होऊ नये यासाठी हे प्रयत्न आहेत। भले त्यांनी याआधी हे मैदान बुक केलं असेल तरी आम्ही विनंती करतो की त्यांनी हे मैदान सोडावं। शिवसेनेचा एकूणच राज ठाकरेंची सभा होऊ नये यासाठी रडीचा डाव आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की समजा जर इथे सभा झाली नाही तर आम्ही सामना प्रेसच्या बाहेर सभा घेऊ आणि तिथे उत्तर देऊ। मला असं वाटतं की मनसेनेने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे। शेवटी निवडणूक आहेत, ही एक लढाई आहे आणि या लढाईत प्रत्येकाची व्यूहरचना आहे। त्यांनी सामनासमोर घ्यावीत, त्यांनी परवानगी घेऊन कुठे सभा घ्याव्यात हा त्यांचा भाग आहे। आम्हाला ज्या ज्या ठिकाणी आवश्यक वाटतात ती मैदानं त्या ठिकाणी आम्ही परवानगी घेऊन ठेवलेली आहेत। त्यांच्या कार्यकर्त्यांना जर अशा प्रकारचं ज्ञानच नसेल की यासाठी आवश्यक असलेली परवानगी काही दिवस आधी घ्यावी लागते तर तो त्यांचा दोष आहे। झी 24 तास रहा
एक पाऊल पुढे